राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना, मी दिला बरं का शाळेला खुराक. त्याच्यात आहे ना माठाचं भूस पण टाकलंय, त्याच्यामुळे इतका दिसतोय तो बघा असं. आता आहे ना सगळ्या शेळ्या देतो सोडून, मग टपाटपा खात्यात. चला 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 चला, ज्या 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 नंबर आहे नंबर वाईज चला, नंबर वाईज चला, नंबर वाईज चला. तू तशीच थांब तिथं, तू आहे ना खाऊन द्यायची नाही. चला इकडं तुटून पडा, इकडं तुटून पडा, चला 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 चला. तिकडे बी खायला ए, तिकडे बी इथं बी खा, इथं बी खा. सगळ्याला खाऊ द्या आता एकदम मस्त पैकी. इकडून इकडूनच जाय ना, तिकडून खाय ना टपाटपा. आता मला जे आपल्या गाभाडल्या होत्या ना शेळ्या, त्यांना आहे ना जरा जास्त लक्ष द्यावं लागेल बरं का. ते आता वाढायच्या नाही लवकर, त्यांना आहे ना वाढीसाठी खुराक चालू करावं लागेल. कारण की ते आत्ता लहानपणीच वेल्यात आणि त्या आहेत ना लवकर वाढीसाठी काहीतरी जुगाड करावं लागणार आहे. तुम्हाला जर काही माहीत असलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यांची वाढ कशी करायची. कारण की त्यांची वाढ थोडी का ना खुंटणार आहे आणि हळूहळू वाढणार. त्याच्यामुळे ना त्यांना एक स्पेशल खुराक चालू करू आता आपण. अरे खाय ना जावा, नाही तर मला आरडती इकडं तिकडं. बारीक नाही आलं की एक कुठं हा झालं खाऊन, परत आरडा तुम्ही आत गेलो मग तुम्हाला सांगतो. याच्यातच काय माहिती, त्याच्यातच तेच आहे. थोड्या वेळ बाहेर सोडल्या नाही तर सगळ्या शेळ्या आल्या भाऊ इकडे. एकच शेळी ना तिथं खाऊ राहिली, बाकी सगळ्या शेळ्या आल्या तिथं. खा तुम्हाला काय पाहिजे खा, आता तुम्हाला लगेच आत नाही येणार आहे. सुबाबडीचाच पाला दणकून आणलाय. इथं पण आहे बरं सुबाबडीच पाला, आली ती पण. उद्या थोड्या वेळ बाहेरच, आता मग लगेच कोंडून टाकन थोड्या वेळाने मी पण. तसं पण ना आज काय एवढं काम नाही आपल्याला, पण काय काम निघतच असतं, काम नाही असं होत नाही. मला आहे ना अजून राजवंशला त्यांना पण खायला द्यायचं आहे. कोंबड्यांना बी बाजरी फेकायची आहे. आता यांचं तर झालंय खुराक सगळ्या, पण यांना बी आता थोड्या वेळाने लगेच जावं लागेल गवत घ्यायला. तर गेल्या परत खुराकापाशी. ते कुठं निघाली, खाली निघाले काय सगळ्या इथं तुटून पडल्यात. जास्त काय यांना बाहेर खायला सोडलंय चारायला. काय बाबा ते मोठी शेळी किती नाव ठेवीत असेल मला, तेव्हा कसू बाबडीच पाला आणतात. तिला तर जसंच घासच भेटलाय ओके मध्ये. चला भाऊ काऊस आजीन मी आलोय आता वावरात. त्या दिवशी तिथं हरभरा काढला होता ना आपण, तिथं हे ज्वारीचे ताट उपटायचे आपल्याला. कारण की उद्या ट्रॅक्टर येणार आहे, भरून घेऊन जायचे घरी. अशीच गोळा करून ठेवून द्यायचे. कुठे ठेवायची आजी आहे, कुठे ठेवायची गोळा करून? तिकडं ना ढिगलं घालायचे का? पेंडे बांधायचे होय, मग चालू दे. पेंडे तुम्हीच बांधा, मग नाही बांधता यायचे ते. कारण की ज्वारीचे ज्याने बांधावं लागते. तसं करायचं होय. बर बर चला आता काढलं भेटू ना, आता डायरेक्ट काढू ना टपाटपा. झाले आता इकडची उपटून. त्या तिकडे एक छोटा वावर आहे, तिकडे उपटायची फक्त. आता मोजून घेतो, कारण कोण नेलं नाही पाहिजे परत. लगेच समजून नेलं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आहेत या. 11 12 13 14 15 16 17 18 19 19 आणि 14 33 झालं इकडं. आता तिकडं बघू झालं, पण वावर एकदम सपाटच झालं. चला तिकडं बघू. आता इकडचं उपटत ओके, काय टेन्शन. एवढं राहिलं फक्त आता, मग झालं. ज्वारी बहुत झाली आता सगळी ज्वारी काढून इथं आता मोजून ठेवायच्या. त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 आणि त्या 34 38 48 झाल्या सगळ्या. 2 आणि त्या ह्या 2-4 रस्त्याने 50च्या आसपास झाल्या सगळ्या. आजी बरोबर म्हणले होते 50 होत्या. आता आलोय घरी. आल्या शेळ्याला आडायला लागले, त्याच्यामुळे गवत पण आणलंय. बाबांनी कापून ठेवलं होतं लाल, पण मग हिरवं गवत बी आणलं. कारण की लाल मध्ये ना थोडंच आहे बरं का,
त्या दसरच घासलंय पण जाऊन द्या, ते पण मस्त भाई खात्यात त्या. तर बाबांनी धरलं इथं, करतो चालू, घेतो करून कुट्टी आणि टाकतो शायनला. आता काही इथं वाटच बघू राहिले. गौरी तर त्या तिथं उन्हातच उभं राहिली. गौरीला आताच बांधलंय, बोकड्याला पण बांधून टाकलंय आज. शायनला तिकडे द्यायचंय, मोठ्या शेळीला तिकडे दावणीला बांधलंय. बोकड्याला याच्यामुळे बांधलंय की बाबा मी तिकडे गेलो होतो ना ते ताट काढायला, हे असे हात झाले, बोलले अवघड झालंय बघा कसा अवतार झालाय हाताचा. तेव्हा आहे ना बोकड्या अचानक बाहेर सुटला ना, आजीने ना तुरी भिजू घातल्या होत्या, म्हणजे वाळू घातल्या होत्या, त्या खाल्ल्या नाही बघ त्यांनी. पण डाऊट येतोय थोडा, त्याच्यामुळे त्याला बी बांधून टाकले. पाणी पिऊ नाही घालावं त्याच्यामुळे, त्यांनी पाणी प्यावं नाही त्याच्यामुळे त्याला इथं बांधलंय आता बरं का. शेट पाणी नका पिऊ, तुम्हाला इथंच खायला टाकतो मी. गौरीला आतच बांधलंय आज, गौरीला सुद्धा आतच बांधलंय आज, कारण की कोंबड्या तिला खाऊन देत नाही, नुसते सांडी त्यात. तुला इथं आणतो, काय टेन्शन न घेऊ, तम खाय. हां हां, बाकी सगळ्या शाळेला तिथं टाकायचं खायला, त्या दोघांना इथं. चला आता टाकलंय गौरीला पण, याला पण टाकलंय, खाऊ राहिलाय आता. चला रे तुम्ही बाहेर चला, नाही तर आतच थांबा, एक काहीतरी करा. हे कोंडून घ्यावं लागेल मला थोड्या वेळाने, मग हे करतो. नाही तर ना सगळ्या शेळ्या आहेत आणि त्याला खाऊ न द्यायच्या नाही, त्याला डायरेक्ट आता 3-4 तासांनी सोडणार आहे मी. मग पाणी पिवो, काय प्यायचं नाही. गौरीसोबतच सोडेन त्याला आता. कुठं हरवला होता तू, सवय मग आता पाडलीस तू बाहेर जायची. रस्ता कुठंही कळायला ना मला तुझा, तेव्हा इथून जातो, गेटच्या खालून जातो. चल, परत निघाला होता बाहेर. फक्त राजहंस कोंडायचे राहिलेत मला. मी राजहंसला याच्यामुळे कोंडलं नाही की बाबा इथं पिल्लांना खायला टाकलंय, ते काय होतं आत टाकलं ना लय घाण करते ते, त्याच्यामुळे ना त्यांना आता बाहेरच टाकलंय. मग घेतो कोंडून, मग आत काय टाकणार नाही पाणी वगैरे. तिला पण मला खायला टाकायचं आहे, मग कोंडलं का यांना मग तिला पण आणतो खायला. आत गेले का खायचे नाही आहे, त्याच्यामुळे यांना इथंच टाकलं. जाऊन द्या, बाबाचं तिथं आहे तर गौरीला टाकलंय आता. खाटापकाने सगळं 3 आहेत तर विचित्रच वाटत होती, एक गायब येतं इथं, हेच होत नाही. चला आता हे पाणी हाय का स्वच्छ, अजून केलं बघ घाण तळत दिसाना. करू बदलू आता याला उद्या परवा.